हॅलो माय डिअर मेमरी ॲथलीट्स. कसे आहात? आज पुन्हा एकदा मी आले आहे एक नवीन डिसिप्लिन घेऊन. डिसिप्लिन शिकायला सुरुवात करण्याआधी माझ्या ऑफलाईन बॅचमध्ये घडलेला एक किस्सा तुम्हाला मी सांगते. एक दिवस माझ्या एका विद्यार्थिनीने मला विचारलं, की मेमरी चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक डिसिप्लिन मधला डेटा लक्षात ठेवताना प्रत्येक वेळी काही ना काही क्रिएटिव्हिटी वापरावी लागते. तर क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी काही औषध मेडिकलमध्ये उपलब्ध आहे का? काय उत्तर देणार या खट्याळ प्रश्नाचं? पण प्रश्न जरी खट्याळ असला, तरी ही वस्तुस्थिती आहे, की खरोखर एखाद्याला त्याची क्रिएटिव्हिटी डेव्हलप करायची असेल, तर काय करायचं? मेडिकलमध्ये तर अशा प्रकारचं औषध उपलब्ध असण्याचा प्रश्नच नाहीये. परंतु मेमरी चॅम्पियनशिपच्या 10 डिसिप्लिन्सपैकी आज आपण समजून घेणार असणाऱ्या ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेस या डिसिप्लिनची भरपूर प्रॅक्टिस तुमची क्रिएटिव्हिटी नक्कीच वाढवेल. हा डिसिप्लिन तुमच्या मेंदूला चालना देऊन तुमची सृजनशीलता विकसित करायला नक्की मदत करेल. चला तर मग समजून घेऊया ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेस हा डिसिप्लिन अगदी डिटेलमध्ये. सो फर्स्ट थिंग फर्स्ट, लेट्स अंडरस्टँड द मीनिंग. ॲब्स्ट्रॅक्ट या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला नॉन पिक्टोरियल, नॉन रिअलिस्टिक, नॉट हॅव्हिंग फिजिकल एक्झिस्टन्स असे काहीतरी अर्थ मिळतील. किंवा abstract images are those images that uses shapes, lines and colors in a way that does not try to represent the appearance of people or thing अशी व्याख्या मिळेल. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेस म्हणजे अशी चित्र जी पाहिल्यावर प्रथम दर्शनी तुम्हाला कोणताही अर्थबोध होणार नाही. आणि या डिसिप्लिनला हे नाव देण्याचं कारण तुम्हाला या डिसिप्लिनचा मेमरायझेशन पेपर बघितल्यावरच लक्षात येईल. हा असा असणार आहे ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेसचा मेमरायझेशन पेपर. काय मग? काय वाटतंय मेमरायझेशन पेपर बघून तुम्हाला? आश्चर्य, भीती, वैताग की टेन्शन? यातलं काहीही वाटून घेण्याची गरज नाहीये. कारण या ठिकाणी प्रथमदर्शनी विचित्र अशी चित्र दिसत असली, तरीही या चित्रातला अर्थ शोधून ती क्रमाने कशी लक्षात ठेवायची, हे मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीत शिकवणार आहे. तर मग चिंता कसली करताय? चला शिकूया. सुरुवात आपण ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेसचं उद्दिष्ट जाणून घेण्यापासून करणार आहोत. What is the aim? The aim is to commit to memory and recall the sequence of abstract images in as many rows as possible. अर्थात abstract इमेजेसच्या जास्तीत जास्त रोज लक्षात ठेवून प्रत्येक रो क्रमशः अचूकपणे आठवणे हे या खेळाचं उद्दिष्ट आहे. तर आता आपण वळूया ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेसच्या मेमरायझेशन आणि रिकॉल टाईमकडे. कारण जर तुम्हाला लक्षात असेल, तर मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की प्रत्येक डिसिप्लिन हा टाईम बाउंड असणार आहे. तर ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेस हा डिसिप्लिन नॅशनल लेव्हलला, इंटरनॅशनल लेव्हलला किंवा वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिपमध्ये कुठेही खेळवला गेला, तरी त्याचा लक्षात ठेवण्याचा कालावधी म्हणजेच मेमरायझेशन टाईम मात्र 15 मिनिट्सच असणार आहे. ॲट द सेम टाईम लक्षात ठेवलेल्या इमेजेस आठवून त्यांना त्याच क्रमाने लिहिण्यासाठी म्हणजेच रिकॉल टाईम मात्र 30 मिनिट्स असणार आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे रिकॉल टाइम हा मेमरायझेशन टाइमपेक्षा कधी पण जास्तच असतो. त्यामुळे केलेले कनेक्शन्स आरामात आठवून ऑब्जेक्ट्स डिकोड करून लिहिण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असतो. ओके, तर आता आपण वळूया ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेसच्या मेमरायझेशन पेपरकडे. तर प्रथम समजून घेऊया की मेमरायझेशन पेपरमध्ये तुम्हाला एकूण किती ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेस लक्षात ठेवण्यासाठी दिलेल्या असतील. द नंबर ऑफ इमेजेस प्रेझेंटेड इक्वल्स करंट वर्ल्ड रेकॉर्ड प्लस 20%.
म्हणजेच अगदी अलीकडे नुकतीच जी चॅम्पियनशिप झालेली असेल त्यामध्ये जो वर्ल्ड रेकॉर्ड सेट झाला असेल त्या इमेजेस पेक्षा 20% जास्त इमेजेस तुम्हाला तुमच्या मेमरायझेशन पेपर मध्ये मिळतील. फॉर एक्झाम्पल, नुकत्याच घडलेल्या मेमरी चॅम्पियनशिप मधला ऍबस्ट्रॅक्ट इमेजेस लक्षात ठेवण्याचा रेकॉर्ड जर का 200 इमेजेसचा असेल तर तुम्हाला तुमच्या मेमरायझेशन पेपर मध्ये 20% जास्त इमेजेस म्हणजेच 200 प्लस 20% इक्वल्स टू 240 इमेजेस मिळतील. मेमरायझेशन पेपर मधील प्रत्येक पेज A4 साईजचं असेल आणि प्रत्येक पानावर 10 रोज असतील आणि प्रत्येक रोज मध्ये 5 इमेजेस असतील. पाचही इमेजेस 1 ते 5 या क्रमानेच दिलेल्या असतील. प्रत्येक रो स्वतंत्र आहे म्हणजेच एका रोचा दुसऱ्या रोशी काहीही संबंध नसणार आहे. याचा अर्थ लक्षात ठेवताना सुद्धा प्रत्येक रो स्वतंत्रपणे विचारात घ्यायचा आहे. मेमरायझेशन पेपर मध्ये दिलेल्या एकूण रोज पैकी लक्षात ठेवण्यासाठी ऍथलीट्स कोणत्याही पानावरील कोणतेही रोज निवडू शकतात. म्हणजेच रोज निवडायची मोकळीक ऍथलीट्सना देण्यात आलेली आहे. याचा अर्थ एखाद्या रो मधील इमेजेस तुम्हाला कठीण वाटल्या तर तुम्ही तो संपूर्ण रो सोडून देऊन पुढचा कुठलाही सोपा वाटणारा रो लक्षात ठेवण्यासाठी निवडू शकता. लक्षात ठेवलेल्या इमेजेस रिकॉल करण्यासाठी अशा प्रकारचा रिकॉल पेपर तुम्हाला दिला जातो. याचा अर्थ रिकॉल पेपर हा मेमरायझेशन पेपर प्रमाणेच असणार आहे. मेमरायझेशन पेपर मधल्या रोचा सिक्वेन्स आणि रिकॉल पेपर मधल्या रोचा सिक्वेन्स सारखाच असणार आहे. परंतु रिकॉल पेपरच्या प्रत्येक रो मधील 5ही इमेजेसचा सिक्वेन्स मात्र बदलून दिलेला असणार आहे. त्यामुळे ऍथलीट्सना प्रत्येक इमेज खाली त्या इमेजचा मेमरायझेशन पेपर मधील नंबर लिहायचा आहे. थोडंसं झूम करून बघूया. या रिकॉल पेपर मध्ये तुम्हाला दिसतंय की प्रत्येक इमेजच्या खाली SEQ म्हणजे सिक्वेन्स असं लिहिलेलं आहे. तर या सिक्वेन्स या शब्दाच्या बाजूला तुम्हाला त्या इमेजचा मेमरायझेशन पेपर मधला जो नंबर असेल तो लिहायचा आहे. जसं की इथे मी लिहिलेला आहे. इथे पहिली जी इमेज आहे तिचा मेमरायझेशन पेपर मधला नंबर 3 होता म्हणून ह्या पहिल्या इमेजच्या खाली 3 नंबर लिहिलेला आहे. दुसरी इमेज पहिल्या नंबरला होती सो सिक्वेन्सच्या बाजूला 1 नंबर लिहिलेला आहे. तिसरी इमेज 5व्या नंबरला होती म्हणून त्याच्या खाली 5 नंबर लिहिलेला आहे. अशा रीतीने प्रत्येक इमेजच्या खाली रिकॉल पेपर मध्ये तुम्हाला त्या इमेजचा मेमरायझेशन पेपर मधला नंबर लिहायचा आहे. येतंय लक्षात? रिकॉल टाइम संपल्यावर रिकॉल पेपर कलेक्ट केला जातो व तुम्हाला मार्क दिले जातात. तर मार्क कसे आणि किती दिले जातात हे आता आपण पाहूया. 5 पॉइंट्स आर अवॉर्डेड फॉर एव्हरी करेक्ट रो. अर्थात प्रत्येक बरोबर रो साठी 5 मार्क्स दिले जातील. फॉर एक्झाम्पल, ही पहिली रो जी आहे त्याच्या प्रत्येक इमेजच्या खाली त्या इमेजचा मेमरायझेशन पेपर मधील नंबर लिहिला गेलेला आहे आणि प्रत्येक लिहिलेला नंबर हा बरोबर आहे म्हणून त्या रो साठी 5 मार्क देण्यात आलेले आहेत. If there are any omission or errors within an attempted row, 1 point is deducted from the overall score. चुकीच्या रो साठी प्रत्येक वेळी मिळालेल्या एकूण मार्क्स मधून 1 मार्क वजा केला जातो. म्हणजेच एखाद्या रो मधील एखाद्या इमेजचा नंबर चुकला असल्यास 1 मार्क वजा केला जाईल किंवा एखाद्या इमेज खाली नंबर लिहिलेला नसल्यास 1 मार्क वजा केला जाईल. फॉर एक्झाम्पल, आधीच्या स्लाइड वरती दाखवल्याप्रमाणे पहिला संपूर्ण रो करेक्ट होता त्याच्यामुळे पहिल्या रोला 5 मार्क दिले होते. परंतु दुसऱ्या रो मध्ये चौथ्या इमेजचा नंबर लिहिलेला नाहीये. जेव्हा एखाद्या इमेज खाली नंबर लिहिलेला नसतो म्हणजेच तो एरर आहे म्हणजेच ती चूक आहे आणि प्रत्येक चुकलेल्या रो साठी 1 मार्क वजा केला जातो. म्हणून या रो साठी 1 मार्क वजा करून देण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही चुकीचं लिहा किंवा तुम्ही लिहू नका,
सो जेव्हा तुम्ही एखादी जागा रिकामी सोडता तेव्हा सुद्धा ती चूकच मानली जाते. सो एनी ब्लँक इज कन्सिडर्ड ॲज अ मिस्टेक. हे आपण आधीच्या डिसिप्लिनच्या मार्किंग क्रायटेरियामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. सो इथे तुम्ही एखादी जागा रिकामी सोडता याचा अर्थ ती चूकच मानली जाते आणि प्रत्येक चुकीला 1 मार्क वजा केला जातो. म्हणून या दुसऱ्या रोसाठी जरी बाकीच्या इमेजेसचे नंबर करेक्ट असले तरी सुद्धा ही रिकामी जागा सोडली असल्यामुळे इथे 1 मार्क वजा केला जाईल. तिसरा रो बघूया. तिसऱ्या रो मधली फर्स्ट इमेजचा नंबर चुकलेला आहे. तसंच तिसऱ्या इमेजचा नंबर सुद्धा चुकलेला आहे. याच्यामुळे इथे सुद्धा 2 मिस्टेक आहेत. त्याच्यामुळे इथे सुद्धा -1 मार्क देण्यात येईल. सो तुम्ही एखाद्या इमेज खालची जागा तुम्ही ब्लँक सोडा किंवा एखाद्या इमेजचा नंबर तुम्ही रॉंग लिहा. दोन्ही केसमध्ये तुम्हाला चूक असल्यामुळे 1 मार्क वजा करून मार्क्स देण्यात येतील. चौथ्या रो मध्ये सर्व इमेजेसचा नंबर करेक्ट आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा 5 मार्क देण्यात आलेले आहेत. सो पुन्हा एकदा लक्षात घ्या, की संपूर्ण करेक्ट रो साठी 5 मार्क आणि केलेल्या चुकीसाठी त्या रो साठी 0 मार्क प्लस 0 मार्क आणि निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणून -1 देण्यात येईल. नेक्स्ट रूल आहे देअर इज नो पेनल्टी फॉर एनी मिसिंग रो. अर्थात संपूर्णपणे रिकाम्या ठेवलेल्या रोजचे मार्क्स वजा होणार नाहीत. इथे डाव्या साईडच्या रिकॉल पेपरमध्ये तुम्ही बघितलं तर पहिल्या रोच्या संपूर्ण इमेजेसचे नंबर्स करेक्ट आहेत म्हणून 5 मार्क दिलेले आहेत. दुसऱ्या रोचे सुद्धा संपूर्ण नंबर्स करेक्ट लिहिलेले आहेत म्हणून 5 मार्क मिळालेले आहेत. तिसऱ्या रो मध्ये 2 इमेजेसचे नंबर्स चुकलेले आहेत त्याच्यामुळे -1 देण्यात आलेला आहे. परंतु चौथा रो इथे सोडून दिलेला आहे. संपूर्ण रो अटेम्प्टच केलेला नाहीये. त्याच्यामुळे इथे देअर इज नो पेनल्टी फॉर अ मिसिंग रो. तुम्ही एखादा संपूर्ण रो रिकामी ठेवला तर त्याच्यासाठी कोणतीही पेनल्टी नाहीये. म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग नाहीये. इथे तुम्हाला 0 मार्क मिळेल, परंतु इथे -1 होणार नाही. तुम्ही कोणताही रो निवडू शकता लिहिण्यासाठी, परंतु लिहिलेल्या रो मध्ये जर का तुम्ही चूक केली तर मात्र तुम्हाला -1 मिळणार आहे. 5वा रो सुद्धा संपूर्णपणे अटेम्प्ट केलेला नाहीये त्यामुळे इथे कुठेही मार्क वजा होणार नाहीये, नो पेनल्टी. 6व्या रो मध्ये मात्र 2 चुका केलेल्या आहेत. दोन्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या इमेजेसचा मेमरायझेशन पेपर मधील नंबर चुकीचा लिहिल्यामुळे -1 झालेला आहे. 7वी रो पुन्हा एकदा पूर्णपणे रिकामी ठेवलेली आहे. अटेम्प्टच केलेला नाहीये त्याच्यामुळे नो पेनल्टी. 8वा रो संपूर्ण बरोबर लिहिलेला आहे. मेमरायझेशन पेपर मधील नंबर्स पूर्णपणे इमेजेसचे बरोबर लिहिलेले आहेत. त्याच्यामुळे 5 मार्क देण्यात आलेले आहेत. 9वा रो पुन्हा एकदा एम्प्टी ठेवलेला आहे. अटेम्प्टच केलेला नाहीये त्याच्यामुळे नो पेनल्टी. 0 मार्क फक्त मिळेल. नो निगेटिव्ह मार्किंग. आणि 10वा रो पुन्हा एकदा बरोबर लिहिलेला आहे. त्याच्यामुळे त्याला 5 मार्क देण्यात आलेले आहेत. सो आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे, की संपूर्ण बरोबर रो साठी 5 मार्क, अटेम्प्ट केलेल्या रो मध्ये चूक केली असल्यास -1, रो अटेम्प्टच केला नसेल तर त्याच्यासाठी काहीही पेनल्टी नाहीये. तिकडे फक्त 0 मार्क तुम्हाला मिळेल. सो एखादा रो तुम्हाला कठीण वाटत असेल, त्यातले इमेजेस थोड्याशा कन्फ्युजिंग असतील, कुठे असोसिएट करायला जमत नसतील, तर सरळ तो रो तुम्ही सोडून द्या. कारण खूप मोठा मेमरायझेशन पेपर तुम्हाला मिळतो. त्याच्यामध्ये तुम्हाला अटेम्प्ट करण्यासाठी भरपूर रो असतात. तर एखादी रो कठीण असेल तर ती सरळ सोडून देऊन पुढे जायचं आहे. ओके. सो नेक्स्ट रूलकडे वळूया. इफ द फायनल स्कोर इज निगेटिव्ह, इट इज राउंडेड अप टू 0. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, की चुकीच्या लिहिलेल्या रो साठी 1 मार्क वजा होणार आहे. त्यामुळे बरोबर लिहिलेल्या रोज पेक्षा चुकीच्या लिहिलेल्या रोजच जास्त असतील, तर फायनल स्कोर निगेटिव्ह मध्ये जाऊ शकतो. अशा वेळी अंतिम स्कोर जर का निगेटिव्ह येत असेल, तर तो राउंड अप करून 0 देण्यात येईल. तर असा होता ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेसचा मार्किंग क्रायटेरिया. आतापर्यंत ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेस या डिसिप्लिन बद्दल दिलेली माहिती व सांगितलेले सर्व नियम यामध्ये काहीही शंका असल्यास 1-2 वेळा व्हिडिओ गो थ्रू करा. तुमच्या सर्व शंकांचे सहज निरसन होऊन जाईल. आणि तरीही काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच दिलं जाईल. ओके देन, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया.
पुढील व्हिडिओमध्ये दिलेल्या प्रत्येक रो मधील ॲबस्ट्रॅक्ट इमेजेसचे विचित्र शेप्स क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी काय स्ट्रॅटेजी वापरायची, त्यासाठी कोणत्या प्रकारची व कशी जर्नी बनवायची हे सांगून मी लगेचच तुमची एक परीक्षा सुद्धा घेणार आहे. आणि चॅम्पियनशिपमध्ये वेळेचं नियोजन कसं करायचं अशा काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तर जाता जाता कमेंट बॉक्समध्ये लिहा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि लाईकचं बटन सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे मेमरी चॅम्पियनशिप विषयी अशीच डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला थोडं प्रोत्साहन मिळेल. थँक यू. आणि पुढचा व्हिडिओ रिलीज झाल्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा. आणि हो, तुमच्यासारखंच काहीतरी भन्नाट करू इच्छिणाऱ्या तुमच्या ओळखीच्या मंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करा. तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, कारण तुम्ही आहात मेमरी ॲथलीट आणि तुम्हाला बनायचंय मेमरी चॅम्पियन. थँक यू.